तर मित्रांनो आपण कुंडलच या ठिकाणी आलेलो आणि इथे आपल्या भावाची दोन्ही घरचीच बैल आहेत का? दोन्ही पण घरचे बैल आहेत आणि आत्ताच त्यांनी खरेदी केलेली आणि कुंडलच इथल्या मैदानामध्ये ते विजय झालेले आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करू आणि बैलाबद्दल आपण थोडीशी माहिती विचारू. तर भावा बैलांचे पहिले नाव सांग ना, दोन्ही बैलांची नावं काय आहेत? हा एम्पोर आणि हा कोब्रा. हे दोन्ही बैल आहेत. आणि आता आपली जी गाडी होती ती कोणासोबत होती? जांभेलीवाल्यांबरोबर होते. त्यांची पण घरची बैल होती का? हा त्यांची पण घरची तर होती. त्यांच्या घरच्या बैलांसोबत या दोन्ही बैलांची आता शर्यत झाली. हा ओके. आणि आतापर्यंत आपल्या बैलाच्या किती शर्यती झाल्या? आज फर्स्ट होती. पहिली शर्यत आणि पहिलाच गुलाल आहे. हा पहिलाच बोला. आणि ह्या आपल्या दोन्ही बैलांची खरेदी कुठून केली? नाही घरच्या गाईंचंच आहे. घरच्या गाईंची. घरच्या गाईंचंच आहे. ओके. आणि यांना आतापर्यंत खाद्य वगैरे असं काय देता? पंकज शेठ आपले घोडे आहेत, त्यांची एक कृपा आमच्या खाद्यासाठी. त्याला पण घ्या थोडा. हे आमचे मालक. जा ना भाऊ उभा राहा. या रे शेठ, शेठ या. शेठ या या. हे आमचे खुराकवाले, पाहिजे तो खुराक आम्हाला देतात. त्यांचं टेन्शन नाही काय. बैलांना सध्या तर मठ भारडा आणि पेंडच चालू आहे. आणि ट्रेनिंग अशी काय देता बैलांना? सोमदादा आमचा ट्रेनिंग वगैरे काय नाही, चालायला नेतात रोज बैलांना. आणि पवानी वगैरे? पावणी वगैरे अजून नाही दिली. पवानी वगैरे अजूनपर्यंत दिलेली नाही. ओके. आता याचं पुढचं असं नियोजन कसं कराल की आता आपल्या बैलाला टॉपमध्ये जर पालवायचं झालं यापुढे तर नियोजन असं काय कराल पुढचं? हा चांगलं नियोजन आम्ही करतच राहू. नियोजन करतच राहू. चांगलं. जशी आपली गाडी टॉप गेली, आपल्या मालकाचं नाव केलं पाहिजे अशी गाडी तर नियोजन आम्ही. आणि आजचं नियोजन कोणी केलेलं आपलं? सोमदादा, सुजल विसरी. तर आपल्या बैलाची खासियत काय आहे? दोन्ही बैलांची घरची गायची आहेत, त्यांच्यात काहीतरी तुमचं आवडतं क्षण असेल ना? आवडतं क्षण म्हणजे आवडतं म्हणजे आम्हाला त्यांनी नाराज केलंच नाही. पहिल्याच फेरायला सरळ बैल आलं, आम्हाला त्यांनी नाराज केलंच नाही. आम्ही त्यांना असं शिकवलं नाही, डायरेक्ट गाड्याला झुकून डायरेक्ट व्यसन दिलेलं. कळलं नाही इकडे? हे आमचे काका आहेत. प्रश्न घे ना काय असेल ते. त्यांच्या असं बघ, असं बघ. दादा बैलाबद्दल असं काय सांगाल असं विशेष? दोन्ही आपली जी घरची आता बैल आहेत एकदम आणि त्यांच्याबद्दल असं काय गुण सांगाल? गोल सांगायचं म्हणजे बैल हातावर आहे. एकदा आड्यातून सुटलं ना का बैल वाकडे वगैरे जात नाही, डायरेक्ट सरळ जातात. आणि बैलाही आम्हाला 5 चकड्याचं अंतर पाठवतं. तो चकड्याचं अंतर टाकून बैलाही ओव्हरटेक मारलाय. हे बैल आमच्यासाठी पहिली शर्यत असून पण त्यांनी एवढा कमबॅक केलेला आहे. एवढा कमबॅक केलेला आहे. ओके भावांनो, तर पुढच्या प्रत्येक अड्ड्यामध्ये तुम्ही येत राहा आणि प्रत्येक शर्यतीला अशाच विजयी होत 100%. 100%. हा पण घरचा आहे का? आतापर्यंत किती शर्यती झाले? 9 शर्यती झाली. आणि आतापर्यंत असं कोणकोणते नामांकित बैल आहेत त्यांच्यासोबत आपला बैल पाळला? भरजत म्हणून बैल आहे, त्याच्यावर आमच्या गावातला मथुर म्हणून बैल आहे, त्याच्यावर आणि आपल्या घरच्या बैलासोबत असा कोणता असा नामांकित म्हणजे चांगला बैल की जो यासोबत चांगला बोलतो? घरचा आमचा गावठी आहे मोठा यांच्यापेक्षा, त्याच्यावर त्या बैलाचं नाव काय? चंदा. चंदा. त्या बैलासोबत हा चांगला बोलतो. ओके. तर आता ह्याची शर्यत जमले का? नाही जमले, आता ते जमवत जमवच आहे. ओके. तर आता ह्याला कोण पायरा असणार आहे? हां. याचं काय नाव आहे? नाव नाही माहिती. नाव नाही माहिती म्हणजे आपला बैल नाही का? नाही आपला जे म्हणजे यालाच पायर आहे. ओके. त्याचं नाव नाही माहिती. ओके. तर आता ह्याची शर्यत जमली आपली? नाही जमली, जमवतात का? ओके. तर हा पण बैल आपला विजय होत राहील आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये असंच येऊन भावांनो गुलाल घेत राहील.